गुड मॉर्निंग मंडळी. तर नाशिकचं वातावरण सध्या असं काही आहे, खूप थंड आणि थोडा थोडा रिमझिम पाऊस चालू आहे. तर हा व्हिडिओ मी 4-5 वाजता शूट केलेला आहे. माझं एक पार्सल आलं होतं आणि हे 165 रुपयामध्ये मला खूप छान असा आर्टिफिशियल प्लांट मिळालेला आहे. मी खूप दिवसाचं ओरिजिनल प्लांट घ्यायचा विचार केला होता, पण मग ते खूप महाग जात होतं. म्हटलं तात्पूर्वी आपण हे व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी बॅकग्राऊंडला असं सुंदर असं दिसेल म्हणून या हिशोबाने मी हे प्लांट बोलवलं. मला वाटलं होतं खूप छोटं दिसेल, पण आल्यावर इतकं सुंदर दिसत होतं. माझ्याकडे एक कुंडी होती, त्यामध्ये मी ते असं खोचून दिलं त्यामध्ये. आणि पहिले मी या कॉर्नरला लावलं तर इथे ते चांगलं दिसत नव्हतं, कारण या साईडला बॅकग्राऊंडला काहीच नाही आहे म्हणून. मग मी ते शिफ्ट केलं दुसऱ्या साईडचा माझा एक टेबल आहे त्या साईडला. ते तिथे इतके सुंदर दिसत होतं ते. आणि माझे पिल्ले ते चेक करत होते की हे ओरिजिनल आहे का, कारण ओरिजिनल असलं तर ते लगेच अटॅक करतात त्यावरती, कारण त्यांना प्लांट तोडायला खूप आवडतात. मी एक प्लांट आणलेलं आहे घरामध्ये, ते तोडून टाकलं त्यांनी, त्याचे पानं तोडून टाकतात ते, असेच करतात. मग त्यानंतर 6 वाजले होते. मग मग सगळ्यांना मस्त पाववडे खाण्याची इच्छा झाली, पण पाव काही भेटले नाही. त्यामुळे मग मस्त ब्रेड आणली माझ्या मिस्टरांनी आणि ते मी मस्त गरम गरम त्याचे वडे काढले आणि इतके छान लागत होते, कारण बाहेरचं वातावरण इतकं छान झालेलं होतं ना, तर इच्छाच होती भजे वगैरे असं काही काढायची. पण माझी तब्येत डाऊन असल्यामुळे मी दुसरं काही बनवलं नाही. म्हटलं चला वडे तरी बनवून देऊ. मग छान असा वड्याचा बेत केला आणि खूप सुंदर अशी मी प्लेट सजवून माझ्या मुलीला देत असते, कारण तिला असं क्रिएटिव्हिटी केली की खूप आवडते. मग तिला मी अशी सुंदर अशी प्लेट बनवून मी तिच्यासाठी घेऊन गेले. तर ती याला माझ्या ऑरेंजला वाटलं की त्याच्याचसाठी आणलं का काय, टुकू बघायला लागलं. त्यानंतर ब्रेड वडे खाल्ल्यानंतर मस्त असं स्किन केअर केलं. तुम्हाला तर माहिती आहे डर्माटचचं मी सध्या प्रोडक्ट वापरत आहे आणि माझ्या चेहऱ्यावर खूप वांग आहे. मग ते जाण्यासाठी, म्हणजे पिगमेंटेशन जाण्यासाठी मी ते खूप 3-4 दिवसापासून वापरत आहे. ते मला बऱ्यापैकी म्हणजे रिझल्ट येत आहे. असं नाही की खूप जास्त, पण माझ्या स्किनमध्ये मला थोडंसं जाणवत आहे. आणि माझे मिस्टर पण मला बोलले की तुझ्या चेहऱ्यात थोडा बदल दिसत आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.